भगवंतांनी म्हणजे विष्णूंनी वराहाचा अवतार धारण करून हिरण्याक्षाला ठार मारले होते. याचा हिरण्यकश्यपूला म्हणजे हिरण्याक्षाच्या भावाला अत्यंत राग आला आणि त्यांनी असे ठरवले की ज्या विष्णूने माझ्या भावाला संपवले त्याचा मी निश्चितच नाश करेन. आणि त्यासाठीच त्याने आपल्याला अमरत्व प्राप्त करून घेण्याचे ठरवले आणि तो कठोर तपश्चर्येसाठी मंदराचलावर गेला. तिथे त्याने पुष्कळ वर्ष तप केले. तेव्हा देवांनी काय केले? देवांनी जेव्हा हिरण्यकश्यपू इथे नाही असे पाहिले, तेव्हा त्यांनी त्याच्या राज्यावर स्वारी केली आणि इंद्राने सर्वांचा तिथे पराभव केला आणि इंद्राने प्रल्हाद माता कयाधूलाही कैद केले. त्यावेळी कयाधू खरे तर गर्भवती होती. नारदांच्या हे लक्षात आले आणि मग नारदांनी इंद्राला सांगितल्यावरून इंद्राने तिला नारदांकडे सोपवले. ती नारदांच्या आश्रमात आली आणि नारदांची सेवा करू लागली. त्यांनी तिला भागवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञान यांचा उपदेश केला. त्याचबरोबर नारायण नामाचा महिमाही सांगितला. ती सतत नारायणाचे नाम घेत राहिली. अर्थातच गर्भातील बालकावर या सर्व गोष्टीचे संस्कार झाले. तपश्चर्येनंतर ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपूला अनेक वर मिळाले होते आणि आता तो दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट झाला होता. तो आपल्या राजधानीत वेगवेगळे विषयोपभोग घेऊ लागला. हिरण्यकश्यपूच्या 4 पुत्रामध्ये धाकटा हा प्रल्हाद ज्यावेळी हिरण्यकश्यपू तपश्चर्येसाठी गेला होता त्यावेळी प्रल्हाद मातेच्या उदरात होता. आता हा धाकटा प्रल्हाद जो होता त्याला भक्तीची फार गोडी होती, कारण तसे संस्कारच त्याच्यावर गर्भात असताना झाले होते. आणि हे हिरण्यकश्यपूच्या लक्षात आले. त्यांनी त्याला पुष्कळ समजावून सांगितले, पण प्रल्हाद काही ऐकायचा नाही आणि तो नारायणाचे नाम कधीच सोडायचा नाही. हे पाहून हिरण्यकश्यपूला फार राग यायचा आणि एक दिवस चिडून त्यांनी त्याला ठार मारण्याची आज्ञा दिली. या प्रल्हादाला कोणत्याही प्रकारे ठार मारण्याचा प्रयत्न केला तरी तो काही मरत नाही असेही हिरण्यकश्यपूच्या लक्षात आले. शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला. मग थोडासा मोठा झाल्यावर प्रल्हाद आपल्या इतर भावांबरोबर आणि मित्रांच्या बरोबर गुरुग्रही गेला. शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क हे दोघे जण त्यांचे गुरु होते. आता प्रल्हाद तिथे आसुरी पद्धतीचे शिक्षण घेण्याच्या ऐवजी तो स्वतःच सगळ्यांचा गुरु बनला आणि तो मित्रांना सांगायचा की अरे हे असलं काही शिकण्यात काही अर्थ नाही. तुम्ही हे जे काही शिकताय ह्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला मी नवविधा भक्ती म्हणजे काय ते सांगतो. त्यातली कोणतीही एक भक्ती केली तरी तुमचे भले होईल आणि तुम्ही माझ्याप्रमाणे सतत नारायणाचे नाम घ्या. आता हे सगळं या मुलांना फार गमतीचं वाटलं आणि ते ह्या प्रल्हादाप्रमाणे नारायणाचे नाम घेण्यात रममाण व्हायला लागले. अर्थातच हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळली आणि त्याला भयंकर राग आला. आपण जे काही समजतो तसे हे होत नाहीये असे विचार करून त्यांनी या बालकावर अतिशय वेगवेगळ्या प्रकारे प्रहार केले, पण काही केले तरी हा काही मरत नव्हता. एकदा काय झाले की प्रल्हादाने सांगितलेला मानव धर्म दैत्यपुत्रांना सुद्धा पटत होता. हिरण्यकश्यपू संतापल्यावर प्रल्हादाने त्यांना आसुरी स्वभाव सोडून द्या अशी विनंती केली आणि भगवंताचे अस्तित्व मान्य करा, कारण तो तर सर्वत्र आहे. हे ऐकल्यावर हिरण्यकश्यपूला भयंकर रागच आला आणि त्यांनी त्याला विचारले की अरे तू काय बोलतोस? कुठे तुझा भगवंत? दाखव बरं मला. प्रल्हाद म्हणाला, अहो तो नाही अशी या जगाच्या पाठीवर कुठली जागाच नाही. तो सर्वत्र भरलेलाच आहे. तुम्ही जिथे बघाल तिथे तो तुम्हाला दिसेल. आता हे ऐकल्यावर स्वाभाविकच चिडलेल्या त्या
हिरण्यकश्यपूने समोरच्या लाकडाकडे बोट दाखवत विचारले, त्या खांबाकडे बोट दाखवत विचारले की काय रे, तुझा तो भगवंत या खांबात सुद्धा आहे का? तर प्रल्हाद म्हणाला की हो, त्याच्यात सुद्धा माझा भगवंत आहे. असे म्हटल्यावर त्या राक्षसाने त्या लाकडी खांबाला जोराने एक लाथ मारली आणि तो खांब काडकन आवाज होऊन मोडून पडला आणि त्यातून नरसिंह भगवंत बाहेर आले. त्यांनी हिरण्यकश्यपूला मारले, अर्थात त्याच्या सर्व अटींचे पालन करून त्याला मारले. आणि त्याचमुळे सर्व देव आणि सर्व पृथ्वी तलावरचे ऋषी मुनी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी त्या नरसिंह भगवंताची स्तुती केली. प्रल्हादानेही नरसिंहांना वंदन केले, त्यांची स्तुती केली. तेव्हा देव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यासाठी सांगितले. प्रल्हाद म्हणाला, मला काहीच नको. माझ्या भक्तीत विघ्न आणणारे जे काही आहे ते फक्त माझ्या दूर करा आणि मला बाकीचे काहीच नको. मग भगवंताच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याचे क्रियाकर्म केले. ब्राह्मणांनी प्रल्हादाला राज्याभिषेकही केला. आणि जेव्हा नरसिंहाने त्यांना परत परत आग्रह केला तेव्हा त्यांनी विचारले की खरंच तुम्ही मला वर देणार आहात का? तर मला जो काही वर देणार आहात तो एवढाच द्या की माझ्या मनात कधीही कोणतीही कामना निर्माण न होवो आणि मला कुणाकडे काहीच मागावेसे वाटू नये. आपल्याला माहिती आहे की कुंतीने सुद्धा देवाकडे काय मागितले होते, तर तिने मागितले की आप्तस्वकीयांचे बाबतचे सर्व स्नेह पाश जे काही आहेत ते तोडून टाक. आणि प्रल्हाद तर म्हणतो की मला कामनाच नको. असा हा खरा भक्त होता, हा खरा जगज्जेता होता. त्याने आपले मन जिंकले आहे. प्रल्हादाची निस्पृह वृत्ती आणि त्यामुळे मनाला मिळणारी शांती म्हणजेच मुक्ती आहे, हे प्रल्हादाच्या कथेतून समजून येते. यानंतर मयासुराची कथा येते. एकदा देवानी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते. त्यावेळी असुरांचा परमगुरु मय दानव याला सर्व असुर शरण गेले. शक्तिशाली मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड यांची 3 नगरे निर्माण केली. यामध्ये भरपूर युद्ध सामग्रीचा साठा केला होता. दैत्य सेनापती या नगरात लपून देवांवर आणि त्यांच्या प्रजेवर हल्ले करत असत. तेव्हा सर्वजणांनी आपले रक्षण करण्याची शंकराला विनंती केली. शंकरांनी त्यांना अभय दिले आणि शक्तिशाली बाणांचा त्या 3 नगरांवर भडीमार केला. त्यामुळे दैत्य निष्प्राण होऊ लागले. मयाने त्या नगरीमध्ये अमृताची एक विहीरही तयार केली होती. मृत असुरांना मयाने त्या विहिरीजवळ आणून त्यांच्यावर अमृताचा वर्षाव केला. या सिद्ध अमृत रसाचा स्पर्श होताच असुरांची शरीरे जिवंत आणि तेजस्वी झाली, ती सुदृढही झाली. असुरी शक्तीचा प्रभाव पाहून महादेव दुःखी झाले. त्यावेळी भगवान विष्णू यांनी गायीचे रूप घेतले आणि ब्रह्मदेव त्यांचे वासरू झाले. मध्यान्ह समय ते दोघेही त्या नगरात पोचले आणि त्यांनी त्या विहिरीतील सर्व अमृत पिऊन टाकले. भगवंताच्या माया रूपाने मोहित झालेल्या रक्षकांनाही या गाय वासरांना अडवावे असे काही सुचले नाही. मयासुराला हे समजले तेव्हा आपले प्रारब्ध कोणीच बदलू शकत नाही अशी त्याने स्वतःची समजूत घातली. त्यानंतर अमोघ अस्त्रांनी सज्ज अशा शंकराने मयासुरावर हल्ला चढवला. त्या 3 नगरींचा म्हणजे 3 पुरांचा तो राजा त्रिपुरासुर म्हणजेच मयासुर याचा पराभव झाला. 3ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले.